नमस्कार, कृषी महाविद्यालय राजमाचीमध्ये आपण आज ॲग्रोनॉमीचे प्रॅक्टिकल्स बघणार आहोत। इथं रायझोबियमची बीज प्रक्रिया आपण पाहत आहोत। त्याच्यानंतर पीएसबी फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आणि त्याच्यानंतर हे जे आहे ट्रायकोडर्मा, या तिघांचाही वापर आपण वेगवेगळ्या पद्धतीनुसार करतो। इथं घेवडा आहे तर 10 किलो बियाण्याला 250 ml रायझोबियम आपण सोडल्यानंतर हवेमधला नत्र हा त्या बियाण्यामधला उपलब्ध करून देतो। त्यानंतर हे जे पीएसबी असतं फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया, तो सॉइल मध्ये जो फॉस्फरस अनअवेलेबल फॉर्म मध्ये गेलेला असतो त्याला अवेलेबल फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्याचं काम करतं। आणि हा जो ट्रायकोडर्मा आहे ती मातीमध्ये जी मूळ कूज असते किंवा रूट रॉट असतो, ज्याच्यामुळे जे झाड आहे ते अख्खं वाळतं किंवा मरतं, तर त्यांच्या कंट्रोलसाठी हे एक बायोलॉजिकल कंट्रोल एजंट म्हणून आपण ट्रायकोडर्माचा वापर करतो। रायझोबियम असू दे, पीएसबी असू दे, तर ट्रायकोडर्मा असू दे, सगळ्यांचा डोस एकच आहे। 250 ml 10 किलो बियाण्यासाठी लावायचं। एकदा लावल्यानंतर बीज प्रक्रिया केल्यानंतर ते डायरेक्ट तुम्ही 24 तासाच्या आतमध्ये ते पीक किंवा ते सीड मातीमध्ये सोईंग करून टाकायचं, जेणेकरून तुमचा खतावरचा खर्च 25 ते 30% वाचतो, प्लस तुमच्या उत्पादनामध्ये 25 ते 30% वाढ होते। धन्यवाद।